डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्राध्यापक शिवाजीराव भोसले असं म्हणायचे, चालणाऱ्यांचे पाय मजबूत होतात. नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं स्वागत. मंडळी, विषय आहे मराठा आरक्षणाचा. गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणाचे प्रणेते आणि या आंदोलनाचं ज्यांनी 2 वर्षापासून ताकदीनं नेतृत्व केलेलं आहे असे मनोज जरांगे पाटील आता सरकारशी 2 हात करायच्या तयारीनिशी आता उतरल्याचं चित्र आपण 2 दिवसापूर्वी पाहिलेलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता थेट मुंबईलाच घेऊन जाणार आणि मराठ्यांचं वादळ मुंबईला धडकणार अशी घोषणा आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र सरकारशी लढा देत आहेत. अनेक वेळा त्यांनी उपोषण केलं. या उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम दिसून आलेले आहेत. आजही ते अशक्त आहेत. मात्र समाजासाठी मेलो तरी चालेल, परंतु मराठा आरक्षणाची लढाई जिंकून आल्याशिवाय आता माघार नाही अशी घोषणा आता त्यांनी केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली, सराटी, जिल्हा जालना या ठिकाणी प्रचंड संख्येने मराठा बांधव एकत्र आले होते. याचाच अर्थ असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यावर सकल मराठा समाजाचा विश्वास अजूनही कायम आहे. महाराष्ट्राने अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत, त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. खरं म्हणजे कोणत्या जातीचा, पातीचा, धर्माचा उल्लेख न करता मी असं म्हणेन की समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलनं महाराष्ट्राने पाहिली. या आंदोलनाला किंवा त्या आंदोलनाला एका जातीच्या पलीकडे जाऊन अनेक समाजातल्या लहान पाठिंबा दिला, त्या आंदोलनाला बळ दिलं, हा सुद्धा एक इतिहास आहे. आता मराठा समाजाचे जेवढे आंदोलनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले त्या आंदोलनाला अनेक लोकांनी पाठिंबा दिला, अनेक लोकांनी मदत केली, हा इतिहास आहे. मात्र अजूनही पदरात तेवढं काही पडलेलं नाही असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आणि त्यामुळं मराठा आरक्षणाची ही हक्काची लढाई आता आरपारची लढाई होणार आहे अशी घोषणा त्यांनी केली. आणि बरोबर 56 दिवसांनी, म्हणजे आज आहे 1 जुलै, बरोबर 56 दिवसांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडं कूच करणार आहे. आणि हे ठरलेलं आहे, आता माघार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये आणि समाजासमोर मांडलेली आहे. आणि त्यामुळं समाजाचा त्यांना मिळणारा पाठिंबा आणि मराठा समाज मुंबईत धडकल्यानंतर मुंबई जाम होईल. आणि त्यामुळं ही सरकारची अग्निपरीक्षा राहणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे आता या आंदोलनाला कसं रोखतात. मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते भेटतात की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला जावं लागेल, या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु हे सरकारला परवडणारं नाही. मंडळी, मी तुम्हाला सांगत होतो की अनेक आंदोलनं पाहिली. अनेक समाजाच्या हितासाठी अनेक नेत्यांनी, त्या समाजाच्या नेत्यांनी आंदोलनं उभी केली. मात्र अशी आंदोलनं चिरडून टाकण्याचं काम सरकार करत आलेलं आहे. किंवा एका अर्थाने ह्या राजकीय खेळे असतात. एखादं आंदोलन गुढी गुलाबीने जर संपत नसेल, आंदोलनाची धार कमी होत नसेल, तर मग त्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकार करत असतं. या संदर्भातली अनेक उदाहरणं आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला इथं मांडायचा आहे की जो मनोज जरांगे पाटील यांची जी विश्वासार्हता आहे ती कमी न होता वाढत गेली. मागच्या 1.5-2 वर्षामध्ये जर आपण त्यांचा आलेख पाहिला तर असं वाटायचं की त्यांच्या भूमिका कुठेतरी चुकलेल्या आहेत. मराठा समाजाचा नेता म्हणून महाराष्ट्रातला सकल मराठा समाज त्यांच्याकडे पाहतोय आणि त्यांची जी विश्वासार्हता आहे ती अजूनही कायम आहे. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं गुपित आहे आणि हीच राजकीय लोकांची डोकेदुखी आहे. मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत. माझ्या समाजाला जोपर्यंत काही ना काही देत नाहीत तोपर्यंत मी माघार घेणार नाही, ही त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. 2 वर्षामध्ये त्यांनी जी आंदोलनं केली, आमरण उपोषणं केली, म्हणजे मी मेलो तरी बेहतर, समाजाच्या हितासाठी समाजाच्या मागण्यांसाठी मी मरायला तयार आहे. पण समाजाचं वाटोळं होत असेल तर मी मॅनेज होणार नाही आणि त्यापैकी मी नाही, हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केले. आणि आज एक विश्वासू नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडं महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, तो जगभराचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या आता उद्याच्या आंदोलनाकडे राहणार आहे.
जुलै महिना पूर्ण सरकारला आहे, ऑगस्ट महिन्यातले जवळपास 20-25 दिवस सरकारकडे आहेत. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे चालायला सुरुवात करतील आणि मग मुंग्याच्या वारुळाप्रमाणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून देशभरातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करेल आणि 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचं प्रचंड आंदोलन आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळेल. तर या सगळ्या गोष्टीमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे मुद्दाम येतो की अनेक आंदोलनं झाली, समाजाच्या हितासाठी आंदोलनं झाली, समाजाच्या मागणीसाठी मी लढतोय असं अनेक नेत्यांनी सांगितलं. मात्र कालांतरानं एखादं आंदोलन यशस्वी झालं, एखादं आंदोलन यशस्वी झालं नाही. मात्र ज्या समाजाच्या जीवावर आंदोलनं झाली अशा समाजाच्या मागण्यांकडं नंतर डोळेझाक झाली. परंतु ज्या समाजाच्या मागण्यासाठी ज्या ज्या समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला आणि समाजाच्या जीवावर मोठे झाले, मात्र स्वतःचा स्वार्थ साधला की समाजाला विसरले, अशी सुद्धा आंदोलनं या महाराष्ट्राने देशाने पाहिलेली आहेत. मात्र हे एकमेव आंदोलन आहे मनोज जरांगे पाटील यांचं. हे आंदोलन अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत राहणार आहे. हे आंदोलन छोट्या छोट्या जातीसाठी, छोट्या छोट्या घटकांसाठी एक मैलाचा दगड आहे. परंतु मराठा समाजामध्ये सुद्धा गरिबी आहे, त्या समाजामध्ये सुद्धा उपेक्षित घटक आहेत, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. सरकारनं साधक बाधक विचार करून त्यावर निर्णय घेणं अपेक्षित होतं. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ, मराठा समाजाला EWSच्या माध्यमातून काही ना काही देतो आहोत, मराठा समाजासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवतंय, मराठा समाजातल्या उपेक्षित घटकांचा उत्कर्ष व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करते, हे सत्य आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एक असं नेतृत्व आहे महाराष्ट्रात की ते सगळ्या समाजाला सोबत घेऊन आणि सगळ्या समाजाचा, सगळ्या घटकाचा उत्कर्ष व्हावा ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची राहिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुणीही जातीपातीचा, धर्माचा आरोप करू शकत नाही. महाराष्ट्राचं हित समोर ठेवून या माणसानं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमकं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अनेक वेळा जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तू मैमै झाली. जरांगे पाटील यांनी थोडं अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली. नंतर त्यांनी 2 पावलं माघार घेतले. मात्र कालची भूमिका त्यांची खूप चांगली आहे की माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं काही बांधाला बांध नाही, आमचा काही वाद नाही, माझा त्यांच्यावर राग नाही, त्यांचाही माझ्यावर नसेल, अशी जी भूमिका आता त्यांनी जाहीर केली. त्यामुळे एक समन्वयाचा मार्ग भविष्यामध्ये म्हणजे 56 दिवस सरकारकडे आहेत. जरांगे पाटील यांनी 2 महिन्याचा आता कालावधी दिलेला आहे. हा जुलै महिना आहे. ऑगस्टच्या 27 रोजी म्हणजे 27 ऑगस्ट 2025 रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा समाजाचा जो काही काफिला आहे तो आता मुंबईच्या दिशेने जाणार आहे. आणि मुंबईमध्ये मराठा समाज एकत्र आला तर मात्र मुंबई जाम होऊ शकते, अनेक अडचणी निर्माण होतील आणि त्यामुळे आता सरकारला पावलं उचलावी लागतील, काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. जरांगे पाटील माघार घ्यायला तयार नाहीत. एका हाकेवर एवढा समाज जमा झाला, मराठा समाज या ठिकाणी आला आणि जरांगे पाटील यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. त्यामुळे त्यांचा शब्द प्रमाण राहणार आहे. महाराष्ट्रातून घराघरातून मराठा समाजाचे लहान थोर माणसं मंडळी, महिला, पुरुष मुंबईच्या दिशेने जेव्हा जातील तेव्हा महाराष्ट्र सरकारची ही अग्निपरीक्षा आहे. त्यामुळं हे आंदोलन नेमकं आता कोणत्या दिशेने जाणार आहे, मनोज जरांगे पाटील मुंबईत जातात की त्याआधी सरकार काहीतरी तोडगा काढतं, हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु आंदोलनं ही ताकद ओळखून करावी लागतात असं शिवाजीराव भोसले म्हणायचे. मराठा समाजाचं आंदोलन आणि जे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन सुरू आहे ते ताकदीनं आहे आणि ताकद ओळखून केलेली आंदोलनं ही यशस्वी झाल्याचा इतिहास आहे. लोकसंवाद बीड.